शेवटी काय असतं, आपल्याला ज्यावेळेस सगळ्या राज्याचं गोरगरिबांचा प्रश्न हाताळायचा आहे, मराठ्यांच्या आरक्षणाचा, त्यावेळेस आपल्याला राजकारण करून चालत नाही. परंतु एक करण भाऊ एक असा मुलगा आहे की चांगलं काम आहे, सहकार्य लोकांनी केलं पाहिजे या मताचा मी पण आहे. जरी मी तिथं काही शब्द टाळले असले तरी पण मीडियाच्या माध्यमातून सांगतो की पोरगं चांगलं आहे, सहकार्य केलं पाहिजे. सामाजिक कार्यात काम करणारे पोरं टिकले पण पाहिजेत. आणि मग वेळेला काय होतं, आपण जर सामाजिक काम करणाऱ्या पोरांच्या पाठीशी उभा नाही राहिलो तर समाजाचं काम करायला पण पुढं अडचणी येत आहेत. त्याच्यामुळं करण भाऊला सहकार्य सगळ्यांनी केलं पाहिजे या मताचा मी 100% दादा, पुण्यामध्ये पूजा मोरे यांनी अनेक दिवसांपासून मराठा आंदोलनासाठी त्या ठिकाणी सक्रिय सहभाग घेतला होता. भारतीय जनता पार्टीकडनं त्यांना अधिकृत उमेदवारी माघारी घ्यावी लागली आहे. काय सांगाल या संदर्भात? त्याचे कारणं बघावे लागतील. मला आत्ताच करण भाऊच्या माध्यमातून ते भाषणातूनच कळालं आहे, आधी मलाही माहीत नव्हतं. आपल्याला त्याची कारणं पूर्ण घ्यावं लागतील आणि त्यांच्यावर अन्याय जर झाला असेल तर हे मात्र मग योग्य नाही. परंतु त्याच्यावरती पूर्ण बघायच्या अगोदर मी स्टेटमेंट देणं योग्य नाही. मी बघतो कशामुळं झालंय, काय घडलंय. त्यांचे जुने काही व्हिडिओ समोर आणलेले होते, त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काही भाष्य केलेलं असेल, या संदर्भात काही त्यांनी व्हिडिओ त्या मागच्या काळामधले जे होते ते समोर आणल्यानंतर हा संपूर्ण निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. आपण आता हे तुमच्या माध्यमातून करण भाऊच्या माध्यमातून ज्यावेळेस मी बघतो की अन्याय झाला आहे आणि जुने व्हिडिओचा जर हे संबंध आता जोडत असतील तर ते 100% मग चुकीचं आहे. जर असं असेल तर जुने व्हिडिओ म्हणजे सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना त्या पद्धतीचं बोलावंच लागतं तरच न्याय मिळतो, नसता न्याय मिळत नाही ना, न्याय मिळतच नाही ना. आणि ते जर तुम्ही आता काढणार असलात तर बाकीच्यांचे पण येत, मग ते बाकीच्यांचे पण. आता मी काय, मला एकदा बघू दे, मग त्याच्यावरती झोड पितो मी नंतर. मी आणखी प्रत्यक्ष ते बघितलं नाही. मराठा समाजाची लेख पुण्यामध्ये रडते अक्षरशः उमेदवारीसाठी. अनेकदा छोट्या कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही, मात्र अशा पद्धतीने संधी मिळाली, ट्रोलर्सकडनं मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं गेलं आणि अक्षरशः उमेदवारी मागे घेण्याची वेळ आली. अनेकदा तुमच्या चळवळीमध्ये काम करणारी ती लेख होती, ही अक्षरशः अश्रू ढाळते आणि माफी मागते. नाही, माफी मागायचा काय संबंध येतो? त्यांनी माफी मागू पण नाही, कारण हे राजकारण आहे. याच्यात जो आपला बळी द्यायचा प्रयत्न करेन त्याचा बळी आपण पण घ्यायचा असतो. आपण जातवान क्षेत्रीय मराठी आहेत, आपला बळी द्यायला निघाला तर आपण सुद्धा बळी घ्यायचा. माफी मागायचा काय संबंध? आणि जुने एक असले तरी व्हिडिओ खोटे नाटे आणि ते आता पांगवायचे आणि कुठंतरी माघार घ्यायला लावायचे, असं जर हे सत्य असेल तर त्याचे दुष्परिणामसुद्धा भोगावं लागतील त्यांनासुद्धा. मग पण ते मला बघू द्या एकदा. काय असतं, माझ्यासारख्याने बोलताना तरी किमान मला माहीतच नाही, मी करण भाऊच्या याच्यामध्ये आत्ता ऐकलं ते. पण समाजाला मी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा सांगतो की ज्या ज्या वेळेस सामाजिक कामं उभा करायची असतील, ज्यावेळेस आपण झोकून देऊन कामं करतो त्यावेळेस समाजाची पण जबाबदारी आहे आणि सगळ्या जाती धर्माची पण जबाबदारी की करण भाऊसारखे असे सहकार्य यांना वेळेवर केलंच पाहिजे, याही मताचा पण मी नक्की आहे. दादा, शक्यतो तुम्ही राजकीय व्यासपीठावर जाणं नेहमीच टाळलेलं आहे. आज मात्र अरे बाबा, राजकीय नाही ना, राजकीय नाही ते. वाढदिवसाचं व्यासपीठ होतं, वर्धापन दिनाचं होतं, मात्र त्याला राजकीय किनार देखील होती. या व्यासपीठावर आल्यानंतर काय वाटलं? राजकारणात एंट्री घ्यावी की नको? मी करण भाऊसाठी बोललो का नाही मीडियासमोर? घरी आले, जाहीर बोललो का नाही की समाजानं सामाजिक काम करणाऱ्या पोरांना सांभाळलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. जाहीर बोललोय, याच्यापेक्षा जाहीर काहीच असू शकत नाही. तिथून बोललो नाही, उलट मी इथून बोललोय. बरे हुंबळ आता पण केलं पाहिजे. हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की सातत्यानं समाजाची लढाई लावून धरणाऱ्या लोकांना सांभाळलं सुद्धा समाजाने पाहिजे, सांभाळलं पाहिजे. काय होतं, वेळ निघून गेल्याच्या नंतर रडत बसण्यास समाजाला सुद्धा काय उपयोग नाही. अशा वेळेसच आपले पोरं त्यांना ताकद देऊन, बळ देऊन पुढं घातले पाहिजे. आणि हे संदेश महाराष्ट्रातल्या सगळ्याच समाजाने घ्यावा. मी नाशिकमधून आज दिलेला की समाजाचे पोरं समाजाच्या लढाईत ज्यावेळेस उभा असतील त्यावेळेस, ज्यावेळेस ते या पटलावरती उभा राहतात त्यावेळेस त्यांना बळ देणं सुद्धा समाजाने समोरचा विसरून द्यावा लागतं. नाही तर अशा टायमाला जर तुम्ही म्हणले माझ्यासाठी पक्षात नेताच मोठा, तर मग आपले काम करणारे पोरं गळत आहेत आणि काम करणारे पोरं गळाले तर पुन्हा पुढं समाजात काम करायला अडचण येत आहेत. तरी पण माझं समाजाला मत आहे की सामाजिक लढाई लढणाऱ्या पोरांना सहकार्य करत जा, बळ घेत जा, कधी विसरत जाऊ नका. ही समाजाची सुद्धा तेवढीच जबाबदारी. माझ्या हातात एवढंच सांगणं आहे, मत तर माझ्या हातात नाही आहे, पण समाजाला मी चांगला संदेश देऊ शकतो की आपल्या लेकरांना बळ द्यायचं शिका. मग क्षेत्र कोणचंही असेल, शिक्षणाचं असेल, नोकरीचं असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, अडीअडचणी येतात, कोणचंही बळ असू द्या, कोणचंही सहकार्य असू द्या, सगळ्या सहकारात उतरत जा.
शेवटी आता खूप वाईट दिवस आहेत आणि अशा वेळेस सहकार्य बळ दिलं पाहिजे. याला मग नुसतं राजकारणाकडेच ओढू नका, नाही तर नुसतं याला राजकारणाकडेच वाढायचे सगळे, असं पण नाही. व्यासपीठावर सगळे बाणच बाण दिसले, तुम्ही भाषणाचा उल्लेख केला. अरे नाही बाबा, मला ते काय झालं, एक तर वाढदिवस वर्धापन दिवस नुसते बाणच दिसून राहिले याकडे त्याकडेला. आम्ही आलो फुल लोडमध्ये, नेमकं काय आहे. आणि मला ते म्हणले नव्हते, ते बी खोटं नाही बोलत होय, मला म्हणले नव्हते उमेदवार आहेत, मला माहीत नाही. ते जरी म्हणले असते तरी मी आलोच असतो, कारण सामाजिक क्षेत्रात त्या माणसाचं कान, राजकारणासाठी नाही तर त्यांच्या संघर्षाकडे बघून येणं आमची जबाबदारी. आमच्या आधीपासून ते ओढतात, आमची जबाबदारी आहे ना. ते कुठंतरी आता एखाद्या पक्षाकडून उभा राहिले म्हणून यायचं नाही, हे योग्य नाही आहे. मी वाढदिवस म्हणून आलो आहे, येणार. आणि जरी ते राजकीय उभा राहिले असले तरी समाजाच्या लोकांनी सांभाळलं पाहिजे. ही सिंहस्थ नगरी आहे, या ठिकाणी बाण तुम्हाला दिसले आलेल्या. तुम्ही त्या बाणाचा अर्थ वेगळाच काढा. त्या बाणा बोलले की ह्या बाणा बोलले, तुमचा बाण नेम कुठे होता? अरे मग बाण इथंच आहे हो. मग त्या बाणावर काय करायचं मला? त्या बाणाचं मला देणं घेणं नाही, किंवा त्यांचे कोणाचे कोणते चिन्ह आहेत त्याच्याशी देणं घेणं नाही. मी सरळ साधं पोरगं आहे. आणि तुम्ही पत्रकार बांधव मला 2 वर्षात बघता, मी तुम्हाला कधी खोटं बोललो नाही. मी सरळ साधा आहे. माझा तो अर्थ नाही, जे राजकीय लोक ते बाण अर्थ काढते तो अर्थ नाही आहे माझा. मला या काय किती मला आलं टेन्शन. अरे म्हणलं हे काय मिस्टेक हो, या काय किती दकस काय म्हणजे मला वाटलं यांनी नाही, पण दुसरे कोणी येऊन बसले असतील असं मला आधी वाटलं होतं. पण ठीक आहे, समाजाने सहकार्य केलं पाहिजे. पुन्हा मी त्याच विषयाकडे येतोय. आणि वेळेप्रसंगी सगळ्या क्षेत्रात समाजाचे लेकरं समाजाने सांभाळले पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.